Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take a new day vocabulary. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा डे आहे आपला 6 नंबरचा आणि 6 नंबरच्या डेची व्होकॅब्युलरी आपण आता बघणार आहे. जे की तुम्ही आता लाईव्हमध्ये बघत आहात. तर सर्वांनी सुरुवातीला आपली नोटबुक आणि पेन आपल्यासोबत ठेवायचं आहे. मी जे पण व्हर्ब आणि व्हर्बचे फॉर्म घेणार आहे, ते तुम्ही प्रत्येकाने वन बाय वन लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपले जवळपास 50 V1 झालेले आहे. त्याचबरोबर त्याचे V2, V3, V4, V5 सुद्धा झालेले आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला माहिती आहे मध्ये आपण गॅप पण घेतलेला नाहीये. आपल्याला काय करायचंय 30 डे 30 व्हिडिओज तुमचे पूर्णतः कंप्लीट करायचे. त्यानंतर त्या बेसवर तुमची एक्झाम पण घ्यायची आहे, जी की आपण ठरवलेली आहे 1 मार्चला, जी की नादरपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण घेणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शाळेतील सुद्धा विद्यार्थी सहभागी घेणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जे पण तुमचा आजचा दिवस आहे 6चा बरोबर ना? 6 डेचा दिवस आहे. तर तुम्ही 6व्या दिवसाचं आज लिहायचं, उद्या 7वा आहे तर 7व्या दिवसाचं उद्या 7व्या लिहायचं. पण लिहायचंच नाही ते सुद्धा लर्न सुद्धा करायचंय कारण की आपला मोटिव्ह फक्त एखादं पांढरं पेज काळं करायचं नाहीये, तर ते तुमच्या मनामध्ये सुद्धा असलं पाहिजे, तुमच्या लक्षात सुद्धा राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला माहिती आहे आपला डे 6 आहे, बरोबर आहे ना? तर त्यामध्ये आपण आता आजच्या डेची व्होकॅब्युलरी बघणार आहे. बघा इथं तुमच्या समोर दिसतंच आहे, की आपला पहिला वर्ड्स आहे वॉक. वॉक मीन्स चालणे. काय आहे? तर वॉक मीन्स चालणे आहे. चालणे. त्यानंतर आता वॉकचा सेकंड फॉर्म काय येतो आहे? वॉकचा सेकंड फॉर्म आहे वॉकला ईडी लागतं आहे आणि थर्ड फॉर्मला पण ईडी लागतं आहे. मग याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजेच काय असतं? ज्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा सारखा असतो नेहमी. त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. तर चला मग आता पुढचा बघू आपण व्ही फॉर वॉकिंग. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये यल आहे, पण त्याचा यलचा काही आपण प्रोनाउन्सिएशन करत नाहीये. मग याच्यामध्ये यल हा सायलेंट असतो. त्यामुळे आपण त्याचा प्रोनाउन्सिएशन करत नाहीये. वॉक्स. अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे आता पहिला जो व्हर्ब आणि त्याचबरोबर त्याचे व्हर्बचे फॉर्म सुद्धा आपण लिहिलेले आहे. लगेच आपल्याला पुढचं बघायचं आहे टॉक. टॉक मीन्स बोलणे. काय आहे? बोलणे. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय तुम्ही म्हणाल की स्पीक म्हणजे सुद्धा बोलणे, टॉक म्हणजे सुद्धा बोलणे. मग एक्झॅक्टली टॉक हा शब्द कुठे वापरायचा? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेला एखाद्या लँग्वेजचा यूज होतो जसं की इंग्लिश, फ्रेंच, चायनीज, जर्मन ज्यावेळेला यूज होतो त्यावेळेला काय करायचंय तुम्हाला स्पीकचा वापर करायचा आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही जनरली बोलता जसं की तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या घरच्यांसोबत तर त्यावेळेला तुम्हाला बोलण्यासाठी टॉक हा वर्ड्स वापरायचा आहे. तर मला अशी आशा आहे, की तुम्हाला टॉक आणि स्पीक हा शब्द कुठं वापरायचा हे एकदम क्लिअर समजलेलं असेल. जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या भाषेबद्दल बोलायचं असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं स्पीक हा वर्ड वापरायचा आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत, रिलेटिव्हसोबत बोलायचं त्यावेळेला टॉक शब्द वापरायचा. चालेल, काही हरकत नाही. त्याचा सेकंड फॉर्म बघू आपण टॉकचाच. Talked. टॉक, टॉकिंग आणि टॉक्स. TALKS. अशा प्रकारे ते V5 आहे. बघा आता सर्वात म्हणजे हा कन्फ्यूज करणारा वर्ड्स आहे, जो की स्विम. स्विम मीन्स काय आहे? पोहणे. बरोबर आहे ना? पोहणे आहे. पण तुम्ही बघू शकता स्विम. स्विम मीन्स पोहणे. मग स्विमचा सेकंड फॉर्म आहे स्वॅम. काय आहे? स्वॅम. आणि थर्ड फॉर्म आहे स्वम. बघा याच्यामध्ये स्पेलिंग काय आहे तर SWUM. आणि थर्ड जर कधी आपण त्याचा V4 जर बघितला, तर काय येतो आहे SWIMMING. समजतं आहे का? बघा तुम्हाला खूप सारे कन्फ्युजन आले असते V2 कसा, V3 कसा, V4 कसा? यामुळे तुम्हाला काय सांगतोय, की आपले पूर्ण व्हिडिओ बेसिक टू ॲडव्हान्स सर्व वर्ड्स तुम्ही बघा. त्यानंतर त्याचे व्होकॅब कसे बनलेले ते सुद्धा बघा. जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
स्विम्स. ओके. अशा प्रकारे आपण 3 वर्ड्स आपले आजचे कंप्लीट केलेले बघा. एक मिनिट हां. हॅलो? हां, सुट्टी, सुट्टी आहे आज. आज हां. चला पुढं पेंट. पेंट मीन्स काय आहे? रंगवणे. बरोबर आहे. तुम्ही रंगवता, काही चित्र वगैरे काढलं तर त्याच्यासाठी रंगवण्यासाठी वेगळा शब्द आहे पेंट. आता पेंटचा सेकंड फॉर्म आहे पेंटेड. P-A-I-E-P-A-I-N-T-E-D पेंटेड, पेंटेड. हं. आणि P4 आहे पेंटिंग. पेंटिंग आहे आणि V5 आहे पेंट्स. P-A-I-N-T-S. ओके. कुक. कुक मीन्स काय आहे? शिजवणे, बनवणे. जे आपली आई जे बनवते आपल्याला सकाळी जेवण वगैरे त्यासाठी आपण बनवण्यासाठी काय म्हणतो आपण? कुक म्हणतो किंवा आपण त्याला शिजवणे सुद्धा म्हणतो. शिजवणे. हां, कुकचा सेकंड फॉर्म येतो C-O-O-K-E-D. 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 हां, सॉरी. याच्यामध्ये V4 साठी आपल्याला काय वापरावं लागतं? आय-एन-जी वापरावं लागतं. ओके. आणि V5 म्हणजेच C-O-O-K-S. क्लीन. क्लीन मीन्स स्वच्छ करणे. काय आहे? स्वच्छ करणे. बरोबर आहे ना? स्वच्छ करणे. क्लीनचा सेकंड फॉर्म काय येतो आहे? तर क्लीन आहे, पण स्पेलिंग वेगळी आहे. बघा चला. काय आहे? C-L-E-A-N-E-D. C-L-E-A-N-E-D. क्लीनिंग. C-L-E-A-N-I-N-G. क्लीनिंग. क्लीन्स. C-L-E-A-N-S. हं. कट. सर्वात सोपा जर कधी वर्बचा फॉर्म असेल तर हाच आहे. कट मीन्स कापणे. बरोबर? हं. चेतनचा आवडतीचा वर्ब फॉर्म आहे हा सर्वांना. कारण की तो कोणताही सेंटेन्स सांगितलं का फक्त कापणीचाच तो सेंटेन्स सांगतो. बरोबर आहे. तुम्ही आता लाईव्हमध्ये सुद्धा बघताय की आता चेतन सुद्धा तशाच प्रकारचा सेंटेन्स बनवतो. बघा आता कटचा सेकंड फॉर्म सुद्धा कट आहे. काय आहे? कट आहे. आणि थर्ड फॉर्म सुद्धा कट आहे. आणि V4 थोडंसं कन्फ्युजिंग आहे बघा. C-U-T-T-I-N-G कटिंग आणि कट्स C-U-T-S. अशा प्रकारे आपले जवळपास 7 आपले जे वर्ब्स आहे ते झालेले बघा. हं. पुढे हां. कशामध्ये येतं ते पण? हं. ओके.
बघा आता आपले 3 वर्ड्स राहिले फक्त आता. बघू शकता तुम्ही आता. वॉश, वॉश मीन्स धुणे. काय आहे? धुणे आहे. धुणे. वॉशचा सेकंड फॉर्म वॉश, WASHED. थर्ड फॉर्म सुद्धा वॉश आहे. तुम्ही म्हणाल वॉश्ड वगैरे काही म्हणायचं नाही. वॉशच त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे. त्यानंतर वॉशिंग, WASHING. नंतर V5 वॉशेस, WA WASHES वॉशेस. हां, पुढं बिल्ड. बिल्डचं बघा आता बिल्डचा सेकंड फॉर्म बघा. काय येतो आहे? काय आहे? बिल्ड मीन्स बांधणे. बांधणे. काय आहे? बिल्डचा सेकंड फॉर्म काय आहे बघा? बिल्ड. सांगू शकता का तुम्ही बिल्डचा सेकंड फॉर्म काय आहे तर? हं. कमेंट करा बरं का. कमेंट करा. बिल्डचा सेकंड फॉर्म काय आहे? सांगा बरं का तुम्ही. मलाही समजेल की तुम्ही अभ्यास करता का नाही करता. काय आहे? बघतोय मी कोण किती सांगतंय वगैरे काय. काही हरकत नाही. बिल्डचा सेकंड फॉर्म आहे बघा. बिल्ड. BUILT आहे हां. व्यवस्थित समजून घ्या. डी आणि टीमध्ये फरक आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म सुद्धा तसाच आहे. BUILT. आणि V4 तुम्हाला माहितीच आहे. BUILDING. आणि V5 BUILDS. ओके. त्यानंतर ब्रेक. ब्रेक मीन्स तोडणे. बरोबर आहे, तोडणे. ब्रेकचा सेकंड फॉर्म ब्रोक आहे. BROKE. नंतर थर्ड फॉर्म आहे ब्रोकन. BROKEN. आणि ब्रेकिंग. BREAKING. V5 आहे ब्रेक्स. BREAKS. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, जवळपास तुमचे आजचे सुद्धा 10 वर्ब, त्याचबरोबर त्याचे वर्बचे फॉर्म सुद्धा तुमचे पाठांतर केलेले आहे. आता तुमचं काम फक्त एकच आहे, व्यवस्थित प्रॉपर पुन्हा एकदा लिहून पाठांतर करणे. आणि जर कधी नाही पाठांतर झालं, तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघणे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय होईल, कोणत्या वर्ड्सला कसं प्रोनाउन्स करतात, त्याबरोबर त्याची स्पेलिंग काय आहे, या सर्व गोष्टी अंडरस्टँड होतील. आय होप यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग आफ्टर वॉचिंग अवर व्हिडिओज. So please like our channel and subscribe and tell to other your relatives as well as your friend. Thank you.